Good morning, all of you student. Today, I teach D Pharmacy first year subject. The name of subject Biochemistry and Clinical Pathology. आता याच्यासोबत तुम्हाला मी बायोकेमिस्ट्री आणि क्लिनिकल पॅथॉलॉजीचा सिलेबसचे फोटो देखील पाठवले आहेत. देन फर्स्ट चॅप्टर, नेम ऑफ द चॅप्टर इंट्रोडक्शन टू द बायोकेमिस्ट्री. आता इंट्रोडक्शन टू बायोकेमिस्ट्री मीन्स पहिल्यांदा तुम्हाला हे समजून जाऊ दे की बायोकेमिस्ट्री म्हणजे काय. बायोकेमिस्ट्री म्हणजे जैव रसायनशास्त्र. तर जैव रसायनशास्त्राची व्याख्या, त्याचे स्कोप असतील आणि त्याचे इंट्रोडक्शन म्हणजे ओळख आपण बघतोय. तर फर्स्ट डेफिनेशन ऑफ बायोकेमिस्ट्री म्हणजेच बायोकेमिस्ट्री म्हणजे जैव रसायनशास्त्राची व्याख्या किंवा संज्ञा. आता बायोकेमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे. बायोकेमिस्ट्री इज ब्रँच ऑफ सायन्स मीन्स विज्ञानाची शाखा असून विच डिअल्स विथ म्हणजे संबंधित, डिअल्सला ऑब्लिक शब्द रिलेटेड और कन्सर्न विथ स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ अ लिव्हिंग मॅटर. स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग मॅटर म्हणजे सजीवांच्या जीवनामध्ये कोणकोणते रसायने आहेत यांचा अभ्यास करणे. ऑर सेल इज कॉल्ड ॲज बायोकेमिस्ट्री. मीन्स सिम्पल लँग्वेजमध्ये बायोकेमिस्ट्री म्हणजे जैव रसायनशास्त्र म्हणजे काय, तर ब्रँच ऑफ सायन्स म्हणजे विज्ञानाची शाखा असून हे कसे संबंधित आहे, तर केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग मॅटर किंवा सेल, पेशी आणि सजीवांच्या रसायनाशी संबंधित असणारं विज्ञान म्हणजेच बायोकेमिस्ट्री. आता त्याचा स्कोप बघूया आपण. नेक्स्ट आर्टिकल आहे स्कोप ऑफ बायोकेमिस्ट्री किंवा इम्पॉर्टन्स ऑफ बायोकेमिस्ट्री किंवा सिग्निफिकन्स ऑफ बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीचं महत्त्व किंवा सिग्निफिकन्स असेल. पहिलं सिग्निफिकन्स किंवा पहिला स्कोप असेल स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम अँड देअर मॅटर्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव आणि देअर मॅटर्समध्ये तो कोणकोणत्या घटकापासून बनला आहे यांचा सहसंबंध दाखवण्याचं काम कोण करत असेल, बायोकेमिस्ट्री. सेकंड स्कोप आहे टू स्टडी द डिफरंट प्रोसेसेस, वेगवेगळ्या प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी. दॅट इज अ डायजेशन म्हणजे पचन प्रक्रिया असेल, ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषण प्रक्रिया असेल आणि एक्सक्रेशन म्हणजे उत्सर्जन प्रक्रिया असेल. ह्या वेगवेगळ्या प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी आपण बायोकेमिस्ट्री स्टडी करतोय. देन टू स्टडी द प्रोसेसेस ॲब्झॉर्ब्ड मटेरियल्स आर युटिलाइज्ड बाय सिंथेटिक रिॲक्शन्स. थोडक्यात एवढं लक्षात ठेवा की टू स्टडी द सिंथेटिक रिॲक्शन. सिंथेटिक रिॲक्शन म्हणजे निर्मिती केलेल्या अभिक्रियांचा अभ्यास करण्यासाठी. अँड ॲनाबॉलिझम मीन्स यू नो द टू टर्म्स ॲनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन करणे आणि ॲनाबॉलिझम म्हणजे जोडणे. आणि फोर्थ स्कोप आहे त्याचा स्टडी ऑफ अ मेटाबॉलिक ब्रेकडाऊन फूड मटेरियल्स. स्टडी ऑफ मेटाबॉलिक ब्रेकडाऊन ऑफ फूड मटेरियल्स. मेटाबॉलिक ब्रेकडाऊन मीन्स पचन प्रक्रियेदरम्यान अन्नाचे तुकडे केले जातात, त्याचं कॅटाबॉलिझम कसं केलं जातं किंवा त्यापासून ऊर्जा कशी मिळवते हे करण्याचं काम आपण बघतोय. आणि लास्ट टू रेग्युलेट म्हणजे नियमितपणे ही कार्य पार पाडण्यासाठी. कोणाची, तर हार्मोनल अँड न्यूरो रेग्युलेटरी स्टिम्युलाय. तर हार्मोनल मीन्स संप्रेरक असेल, हार्मोनल मीन्स वेगवेगळे हार्मोन्स किंवा संप्रेरक असतील. अँड न्यूरो रेग्युलेटरी स्टिम्युलाचा अर्थ न्यूरो म्हणजे न्यूरॉन असतील आणि रेग्युलेटरी स्टिम्युलाचा अर्थ स्टिम्युला मीन्स ॲक्टिव्ह करणे. न्यूरॉनला रेग्युलेट काम करून घेऊन तिच्यापासून तिचं स्टिम्युलेशन करण्याचं काम कोण करत असेल, तर बायोकेमिस्ट्री. मीन्स डिफरंट स्कोप और डिफरंट इम्पॉर्टन्स ऑफ द बायोकेमिस्ट्री. म्हणजे तुम्ही बायोकेमिस्ट्रीचं महत्त्व कोणकोणत्या फील्डमध्ये आहे किंवा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये हे देखील बघितलं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये डिफरंट टर्म्स आहेत. डिफाईन मेटाबॉलिझम, डिफाईन कॅटाबॉलिझम, डिफाईन ॲनाबॉलिझम. ह्या वेगवेगळ्या संज्ञा असतील. मेटाबॉलिझम म्हणजे पहिली संज्ञा आहे पचन प्रक्रिया, दुसरी कॅटाबॉलिझम मीन्स तोडण्याची प्रक्रिया आणि ॲनाबॉलिझम मीन्स जोडण्याची प्रक्रिया असेल. बघूया वन बाय वन व्हॉट इज मीन बाय मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझमचे डेफिनेशन आपण बघतोय. मेटाबॉलिझम मीन्स पचन. पचनाची व्याख्या काय दिली
तर बायोकेमिकल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ न्यूट्रिएंट्स, बायोकेमिकल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ न्यूट्रिएंटचा अर्थ, न्यूट्रिएंट मीन्स पोषणद्रव्ये, तर बायोकेमिकल ट्रान्सफॉर्मेशन मीन्स जैव रासायनिक घटकांची किंवा पोषणद्रव्यांची देवाणघेवाण. बाय एन्झायमॅटिक मीन्स, एन्झायमॅटिक मीन्स विकरे, विकराच्या साह्याने किंवा विकर किंवा पोषणद्रव्याची देवाणघेवाण. आणि कशासाठी? टू सिंथेसाइज इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स ऑर डिग्रेड द एनर्जी पर्पजेस. आता सिंथेसाइज म्हणजे निर्मिती करणे, इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स मीन्स तर महत्त्वाचे बायोमॉलिक्युल्स म्हणजे रेणूचे कण, महत्त्वाच्या रेणुकणांची निर्मिती करण्यासाठी, आणि डिग्रेड फॉर एनर्जी पर्पज, डिग्रेड म्हणजे नष्ट करणे, फॉर एनर्जी पर्पज मीन्स ऊर्जा मिळवण्याच्या हेतूने डिग्रेड करण्यासाठी. म्हणजे थोडक्यात एवढी डेफिनेशन लक्षात ठेवा. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ न्यूट्रिएंट्स ऑर एन्झायमॅटिक टू प्रोड्यूस सिंथेसाइज द इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स आणि डिग्रेड द एनर्जी पर्पज इज कॉल्ड एज मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझमच्या साह्याने आपण कोणकोणते घटक मिळवू शकतो, मेटाबॉलिझमच्या साह्याने कोणकोणते बायोकेमिकल घटक मिळवू शकतो. कार्बोहायड्रेट आहे म्हणजे कर्बोदके, प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, लिपिड्स म्हणजे मेद किंवा चरबी असेल, आणि न्यूक्लिक ॲसिड म्हणजे केंद्रकीय आम्ल. हे झालं मेटाबॉलिझमशी रिलेटेड. आता सेकंड डेफिनेशन किंवा सेकंड आपण संज्ञा किंवा डेफिनेशन बघतोय ते म्हणजे कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम, आता कॅटाबॉलिझम मीन्स ऑलवेज रिमेंबर द प्रोसेस इन विच, अशी प्रक्रिया की प्रोसेस मीन्स प्रक्रिया, इन विच फूड स्टफ इज डिग्रेडेड. फूड स्टफ इज डिग्रेडेडचा अर्थ, फूड स्टफ म्हणजे अन्न घटक आणि डिग्रेड म्हणजे तोडणे. कशाकरिता? टू जनरेट एनर्जी, जनरेट एनर्जी म्हणजे ऊर्जा मिळवण्याकरता, अँड मेटाबॉलाइट्स, आणि मेटाबॉलाइट्स म्हणजे त्याच्यापासून मिळणारे घटक असतील, विच आर रिक्वायर्ड फॉर एनाबॉलिझम. आता डेफिनेशन व्यवस्थित बघा. काय दिलं डेफिनेशन? द प्रोसेस इन विच फूड स्टफ इज डिग्रेडेड टू जनरेट एनर्जी. एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे अन्न घटकाला तोडून त्यापासून ऊर्जा मिळवणे म्हणजेच कोण झालं? कॅटाबॉलिझम. याहीपेक्षा सिंपल डेफिनेशन, डिग्रेडेशन ऑफ फूड स्टफ किंवा ब्रेकडाऊन ऑफ फूड स्टफ म्हणजे अन्न घटकाला तोडणं, अन्नाचं तुकडं करणं आणि त्यापासून ऊर्जा मिळवणं म्हणजेच कॅटाबॉलिझम. याचं एक्झाम्पल दिले. एनर्जी प्रोड्युस्ड बाय ऑक्सिडायझिंग कार्बोहायड्रेट्स. आता एनर्जी प्रोड्युस्ड बाय म्हणजे काय? ऊर्जा मिळवतोय कोणापासून? ऑक्सिडायझिंग कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदकांचं विघटन करून त्यांना तोडणे. नेक्स्ट लास्ट डेफिनेशन आहे ॲनाबॉलिझम. आता ॲनाबॉलिझम म्हणजे काय? वरती कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन करणे, आता ॲनाबॉलिझम म्हणजे जोडणे. आता ॲनाबॉलिझमचा अर्थ बघा. द प्रोसेस इन विच, अशी प्रक्रिया की फॉर्मेशन ऑफ न्यू मॉलिक्युल्स. सिंपल डेफिनेशन आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू मॉलिक्युल्स म्हणजे नवीन कणांची निर्मिती करणं, नवीन घटकाची निर्मिती करणं म्हणजे ॲनाबॉलिझम. आता वरती तुम्ही काय केलं? कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्युल्स आणि जनरेट एनर्जी, तुकड्यांना तोडून त्यापासून ऊर्जा मिळवणे. आता याच्या उलट या, ते तोडले जातात, हे जोडले जातील. काय डेफिनेशन आहे? द प्रोसेस इन विच फॉर्मेशन ऑफ न्यू मॉलिक्युल्स, नवीन कणाची निर्मिती किंवा नवीन मॉलिक्युलची निर्मिती करण्याच्या घटकाला किंवा नवीन कण एकमेकांना जोडण्याच्या संज्ञेला काय म्हणतोय? ॲनाबॉलिझम. अँड स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट्स ऑफ सेल्स. मला सांगा हे काय? स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ सेल्स म्हणजे पेशीचं रचनात्मक आणि कार्यात्मक हे काय? ओके बरं. देन आपण इम्पॉर्टंट आर्टिकलकडे बोलतोय ते म्हणजे सेल. यू नो द सेल. सर्व स्टुडंटना तुम्हाला पाठीमागपणे बेसिक कन्सेप्ट झाले. सेल म्हणजे काय, पेशी म्हणजे काय. सेल म्हणजेच पेशी असेल. आता सेलची तुम्ही डेफिनेशन पाठीमागे ऐकली. सेल म्हणजे काय? दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. स्ट्रक्चरल म्हणजे रचनात्मक, फंक्शनल म्हणजे कार्यात्मक, युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अर्थ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय तर सजीवाच्या रचनात्मक आणि कार्यात्मक एककाला आपण काय बोलतोय की सेल. सेलची सिंपल डेफिनेशन आहे. डिफाईन्ड सेल म्हणलं की त्याच्यामध्ये एवढीच व्याख्या केल्या की द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड एज सेल. म्हणजे सजीवाच्या रचनात्मक आणि कार्यात्मक एककाला तुम्ही काय म्हणताय? सेल. आता यू नो द सेल. सेलचं डायग्राम तुम्ही ॲनिमल सेल पाठीमागं बघितलेलं आहे. ओके की सेल ॲनिमल आणि प्लांट सेल आणि ॲनिमल सेल बघितलं. ओके आता ॲनिमल सेलमधले वेगवेगळे अवयव तुम्हालाही माहीत आहेत किंवा तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारतात. डिफाईन सेल ऑर्गॅनल. सेल ऑर्गॅनेल मीन्स पेशीची अंगके, पेशीची अवयव, पेशीची वेगवेगळे पार्ट किंवा डिफरंट पार्ट्स ऑफ सेल.
डिफरंट ऑर्गेनल्स ऑफ सेल, पेशीची वेगवेगळे घटक. आता तुम्हाला हे घटक माहिती आहे, डायग्रामवरून किंवा आकृतीवरून तुम्हाला समजते. सोबत आकृती आपण दिलेली आहे की बाबा वेगवेगळे पार्ट कुठले आहेत, सेल ऑर्गेनल्स कोणते आहेत, न्यूक्लियस आहे, त्याच्यानंतर क्रोमॅटिड आहे, सेंट्रॉइल्स आहे, न्यूक्लिओलस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, सेल मेम्ब्रेन आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, वेगवेगळे घटक आहेत. आणखी सोबत त्याच्या पुढं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तर शेवटी गोल्जी ॲपॅरेटस. म्हणजे सेलचे एकूण 7 ते 8 ऑर्गेनल्स आहेत किंवा सेल हॅज कन्सिस्ट किंवा सेल कन्सिस्ट ऑफ डिफरंट ऑर्गेनल्स. पेशीचे वेगवेगळे घटक आपण 1 बाय 1 बघतो. ओके बा. आता त्याच्यामध्ये फर्स्ट द ऑर्गेनल्स ऑफ सेल म्हणजे पेशीचं पहिलं अंग, पेशीचा पहिला पार्ट तो म्हणजे न्यूक्लियस, केंद्रक. आता या केंद्रकाबद्दल आपण माहिती बघूया. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असेल. न्यूक्लियस इज हेवीएस्ट मटेरियल इन सेल. हेवीएस्ट मटेरियल इन सेल म्हणजे पेशीमधला जाड भाग आहे. इट इज अ प्रेझेंट मिडल द सेल, आणि तो बरोबर प्रेझेंट मिडल सेल म्हणजे पेशीच्या मध्यभागी आढळतोय. देन न्यूक्लियस इज सराउंडेड बाय न्यूक्लिअर इन्व्हेलप. आता मला काय सांगायचे होते की सेल न्यूक्लियस म्हणजे पेशीच्या आतमध्ये जो केंद्रक आहे तो जाड असून मध्यभागी असून त्याच्या सराउंडिंग म्हणजे सोबत आली कोण आहे, न्यूक्लिअर इन्व्हेलप. न्यूक्लिअर इन्व्हेलपचा अर्थ न्यूक्लिअर म्हणजे केंद्रक आणि इन्व्हेलप म्हणजे लकोट्यासारखा भाग आहे, सांगाड्यासारखा भाग आहे. ओके, मग इज कॉल्ड एज न्यूक्लिअर इन्व्हेलप. ओके, देन इट मेडअप ऑफ पेरिन्यूक्लिअर स्पेस. पेरिन्यूक्लिअर स्पेस म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेरचा भाग असेल. ओके, आणि आउटर मेम्ब्रेन कोणापासून म्हणले, आउटर मेम्ब्रेन इज मेडअप ऑफ रायबोज अँड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रायबोज म्हणजे शुगर असेल. ओके बा. देन न्यूक्लियस इज मेडअप ऑफ डिफरंट कॉम्पोनंट्स किंवा कॉम्पोनंट्स ऑफ न्यूक्लियोप्लाझम. न्यूक्लियोप्लाझम मीन्स और न्यूक्लियस मीन्स केंद्रक किंवा केंद्रकाच्या आतील भाग कोणकोणत्या घटकापासून बनला आहे, डिफरंट कॉम्पोनंटचा अर्थ वेगवेगळे घटक. आता न्यूक्लियोप्लाझम किंवा न्यूक्लियस कोणकोणत्या घटकापासून बनला आहे. फर्स्ट DNA. यू नो DNA, सगळ्यांना DNA माहिती आहे. DNA मीन्स डीऑक्झिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. अँड प्रोटीन्स म्हणजे प्रथिन. क्रोमॅटिनचा पण याच्यामध्ये अंश आहे. क्रोमॅटिन मीन्स ऑलवेज रिमेंबर, क्रोमॅटिन मीन्स कलरिंग मॅटर. देन स्केलेटल एलिमेंट्स. स्केलेटल एलिमेंट्स म्हणजे प्रमुख मूलद्रव्य. न्यूक्लिओ और करिओ स्केलेटन. तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिओ म्हणजे न्यूक्लियस. आता करिओ स्केलेटनचा अर्थ पाठीमागं तुम्हाला झालेला आहे. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. ओके, हे वेगवेगळे घटक आले. देन क्रोमॅटिड. त्याच्या पुढचा घटक त्यामध्ये म्हणजे न्यूक्लियोप्लाझममध्ये असणारा घटक असेल क्रोमॅटिड. क्रोमॅटिड मीन्स रेग्युलर असेल, क्लम्स असेल. रेग्युलर म्हणजे नियमितपणे पार्ट आहे. क्लम्स और थ्रेड वर्क म्हणजे त्याच्यामध्ये असणारा थ्रेडमध्ये दोऱ्यासारखा भाग आहे, गुंडाळा झाला असेल त्याला आपण काय होतो, क्रोमॅटिड. बर, आता क्रोमॅटिडपासून आपण काय मिळवतो, क्रोमॅटिडपासून कोण बनतं आहे, क्रोमोझोम. यू नो द क्रोमोझोम. क्रोमोझोम्स मीन्स गुणसूत्रे. आता डिफाईन क्रोमोझोम डेन्सली पॅक्ड ट्रान्सपोर्ट फॉर्म ऑफ क्रोमॅटिन कॅरेक्टरिस्टिक्स सेप ड्युरिंग सेल डिव्हिजन. हे इतकं डोक्यात ठेवायची काही गरज नाही. मला सांगा क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्र. तुम्ही पाठीमागं गुणसूत्र 12वी इयत्तेमध्ये बघितले, एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम म्हणजे एक्स गुणसूत्र आणि वाय गुणसूत्र. त्याप्रमाणे क्रोमोझोमची डेफिनेशन काय, डेन्सली पॅक्ड. डेन्सली पॅक्ड म्हणजे जड असतील आणि पॅक म्हणजे बंदित झाले असतील. ट्रान्सपोर्ट फॉर्म हिची वाहतूक केली जाते कोणत्या स्वरूपात हो, क्रोमॅटिन म्हणजे कलरिंग मॅटरमध्ये विथ कॅरेक्टरिस्टिक्स सेप. आणि यांना कोण आहे, कॅरेक्टरिस्टिक्स सेप्स म्हणजे योग्य आकार आहे. पण कधी आकार मिळेल, ड्युरिंग द सेल डिव्हिजन. पेशी विभाजनाच्या दरम्यान विशिष्ट प्रकारचा आकार असून तो जड असून ते क्रोमॅटिनच्या म्हणजे कलरिंग मॅटेरियलसोबत आलं, त्यांना काय म्हणायचं, क्रोमोझोम, गुणसूत्रे. ओके, देन सेकंड पार्ट आहे न्यूक्लियस नंतरचा येणार तो सेंट्रायोल्स. सेंट्रायोल्स म्हणजे केंद्रकाच्या आतील भाग. सेंट्रॉलची डेफिनेशन बघूया. टू शॉर्ट सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स. आता शॉर्ट सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स म्हणजे कोण, शॉर्ट म्हणजे खूप लहान आहेत, सिलेंड्रिकल म्हणजे ठोकळ्याच्या आकारात असतील. म्हणजे बघा की सेंटरच्या आतमध्ये किंवा न्यूक्लियसच्या आतमध्ये 2 शॉर्ट सिलेंड्रिकल संरचना असतील, त्याला आपण काय म्हणतोय, सेंट्रॉल्स. बार इट इज अ प्रेझेंट इन वन साईड ऑफ न्यूक्लियस. केंद्रकाच्या एका साईडला. ओके बा, झालं. आता याच्यामध्ये आपण याचे फंक्शन बघूया. फंक्शन कसे सेंट्रॉलचे,
तर रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रीब्युटिंग कॅरेक्टर्स इन ऑफस्प्रिंग्स. तर हे बघा, इक्वली डिस्ट्रीब्युटिंग कॅरेक्टर्स इन ऑफस्प्रिंग्स. इक्वली म्हणजे समसमान, डिस्ट्रीब्युटिंग म्हणजे वाटणे असेल, योगदान असेल. कॅरेक्टरिस्टिक्स इन ऑफस्प्रिंग म्हणजे कोण? आता मला सांगा, कॅरेक्टर्स इन ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग म्हणजे अपत्य. मुलगा किंवा मुलीमध्ये असणारे जे गुणधर्म असतील ती समसमान वाटप करण्याचं किंवा समसमान प्रमाणात दाखवण्याचं गुणधर्म कोण करत असेल? सेंट्रॉइड्स. आता फॉर एक्झाम्पल की चाइल्ड असेल किंवा गर्ल असेल, मुलगा किंवा मुलगी असेल, तर आई वडिलांकडून येणारे जे गुणसूत्र असतील त्या दोघांचं पण विभाजन समसमान प्रमाणात किंवा इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमोझोम्स थ्रू द ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग म्हणजे अपत्य. अपत्य म्हणजे मुलामध्ये किंवा मुलीमध्ये किंवा होणाऱ्या मुला आणि मुलीमध्ये गुणसूत्राचं प्रमाण समसमान करण्याचं किंवा इक्वल डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम कोण करत असेल? सेंट्रॉइड्स. मग सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला हे समजलं की सेंट्रॉइड मीन्स टू सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स प्रेझेंट वन साइड ऑफ न्यूक्लियस. केंद्रकाच्या कुठल्या पण एका साईडला लेफ्ट असू देत किंवा राईट साईडला असेल, दोन सिलेंड्रिकल आकाराचे ते घटक असतील. आणि यापेक्षा महत्त्वाचं तुम्हाला इथे एवढंच समजलं की तिचं फंक्शन समजलं काय हो? इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅरेक्टर्स ऑफ ऑफस्प्रिंग्स. अपत्यामध्ये कॅरेक्टर समसमान प्रमाणात ठेवणे. देन न्यूक्लिओलस, तिसरा पार्ट आहे न्यूक्लिओलस. आता न्यूक्लिओलसबद्दल बघूया. इट इज अ डिस्टिंक्ट स्ट्रक्चर इन न्यूक्लियस. बघा, डिस्टिंक्ट म्हणजे डिस्टिंक्ट स्ट्रक्चरचा अर्थ. डिस्टिंक्ट स्ट्रक्चर म्हणजे डिस्टिंक्ट म्हणजे सुस्पष्टपणे दिसणारं, डिस्टिंग्विश होणारं, क्लिअर दिसणारं संरचना आहे. केंद्रकामध्ये प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ सेल अँड इट इज अ कंपोज्ड ऑफ. आता कंपोज्ड म्हणजे बनणे, कन्सिस्ट ऑफ कोणापासून बनले? फिलामेंटस म्हणजे कोण? तंतू असतील. ग्रॅन्युलर मटेरियल्स म्हणजे धान्यासारखे घटक असतील. बरं, एक मिनिट, मला सांगा न्यूक्लिओलस तुम्हाला काय समजलं? न्यूक्लिओलस मीन्स ऑलवेज रिमेंबर डिस्टिंक्ट स्ट्रक्चर प्रेझेंट इन न्यूक्लियस अँड मेड अप ऑफ फिलामेंट अँड ग्रॅन्युलर मटेरियल्स. ओके, याचं फंक्शन बघूया. फंक्शन सिंथेसिस अँड प्रोसेसिंग ऑफ रायबोझोमल आरएनए. ऑलवेज रिमेंबर याचं फंक्शन काय असेल? सिंथेसिस अँड प्रोसेसिंग. सिंथेसिस म्हणजे निर्मिती करणे आणि प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया करणे. रायबोझोमल आरएनएचा अर्थ म्हणजे रायबोझोमल म्हणजे शुगरयुक्त आरएनएची निर्मिती करण्याचं काम कोण करते? न्यूक्लिओलस. म्हणजे न्यूक्लिओलसचं फंक्शन सिंपल लँग्वेजमध्ये सिंथेसिस अँड प्रोसेसिंग ऑफ रायबोझोमल आरएनए किंवा प्रोटीन सिंथेसिस, दॅट इज अ मेन फंक्शन ऑफ न्यूक्लिओलस. आता फोर्थ पार्ट आहे, हे सर्वांना परिचयाचा पार्ट आहे किंवा दिस पार्ट्स आर फॅमिलियर विथ ऑल स्टुडंट्स. मायटोकॉन्ड्रिया चौथा पार्ट सेल ऑर्गन. मायटोकॉन्ड्रिया मीन्स मराठीमध्ये तंतुकणिका. आता हे तंतुकणिकेचं फंक्शन सगळ्यांना माहिती आहे की मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिकेचं काम काय असतं की प्रोडक्शन ऑफ एनर्जी किंवा एनर्जी हाऊस ATPचं निर्मित करणे. ओके, वा बघूया. मायटोकॉन्ड्रियाबद्दलचं आपण थोडी माहिती बघतोय. मायटोकॉन्ड्रिया आर नोन एज पॉवर हाऊस ऑफ सेल. पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे ऊर्जा निर्माण करणारं घर आहे. इट कन्सिस्ट ऑफ 23 to 25% ऑफ लिपिड. आता बघा याचं घटक काय काय आहेत? लिपिडचं प्रमाण किती आहे? चरबीचं किंवा मेदाचं प्रमाण किती आहे? 23 ते 25%. अँड 5 to 7% RNA. RNAचा अंश किती आहे? 5 ते 60%. अँड DNA ट्रेसेस, DNAचा पण अंश आहे. 16 to 70% ऑफ प्रोटीन. प्रोटीनचा अंश किती आहे? 60 ते 70%. अँड नियरली 16 डिफरंट एन्झाईम्स हॅव बीन फाउंड एक्झिस्ट मायटोकॉन्ड्रिया. आणि वेगवेगळ्या प्रकारची किंवा 60 वेगवेगळ्या प्रकारची एन्झाईम म्हणजे विकरसुद्धा याच्यामध्ये भाग घेतात. हे बघा, सिंपल लँग्वेजमध्ये एवढंच मला सांगाल तुम्ही की मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय? तर मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड एज पॉवर हाऊस ऑफ सेल. हे डोक्यामध्ये ठेवा. आणि मायटोकॉन्ड्रियाचं वेगवेगळे घटक कोणते किंवा मायटोकॉन्ड्रिया कोणाकोणापासून बनले? लिपिडचं प्रमाण किती असेल? 23 to 25%. त्याच्यानंतर RNAचं पर्सेंट किती असेल? 5 to 7%. DNAचं किती दिले? ट्रेसेस. आणि प्रोटीन किती असेल? 60 to 70%. ओके, अँड एन्झाईम 16 डिफरंट एन्झाईम्स. दीज आर द मेन कॉम्पोनंट किंवा याच्यामधले प्रमुख घटक कोण असतील मायटोकॉन्ड्रियामधले? लिपिड, प्रोटीन अँड DNA अँड RNA. ओके, देन डिफरंट फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. तर याच्यानंतरचा मुद्दा आहे तो डिफरंट फंक्शन्स किंवा डिफरंट रोल्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचे वेगवेगळे कार्य किंवा मायटोकॉन्ड्रियाचे वेगवेगळे फंक्शन असतील. फर्स्ट फंक्शन, इट इज इम्पॉर्टंट इंट्रासेल्युलर कंपोनंट्स.
इम्पॉर्टंट इंट्रासेल्युलर कंपोनंटचा अर्थ, इंट्रासेल्युलर कंपोनंट म्हणजे पेशीच्या आतील मुख्य घटक. कशाकरिता? इट इज अ साईट ऑफ, साईट म्हणजे निर्मिती करतात, जागा. कोणत्या जागी? कोणाकोणाची निर्मिती करतात ते? पेशी आतमध्ये. सायट्रिक ॲसिड सायकल मीन्स तुम्हाला माहिती आहे सायट्रिक ॲसिड म्हणजे खाण्याच्या लिंबामध्ये असेल. देन बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड, फॅटी ॲसिड म्हणजे चरबीचं किंवा मेदाचं ऑक्सिडेशन करणं. देन युरिया सायकल. देन ETS तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, म्हणजे 12वीमध्ये झाले इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आणि लास्ट ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन मीन्स ऑलवेज रिमेंबर, ऑक्सिडेटिव्ह म्हणजे विघटन आणि फॉस्फोरायलेशनचा अर्थ, फॉस्फोरायलेशन मीन्स फॉर्मेशन ऑफ ATP. ओके. अँड कंटेन एन्झाईम सिस्टीम. इतकं लक्षात राहत नसतं, एवढं सांगा की इंट्रासेल्युलर कंपाऊंड आहेत आणि कोणाकोणाची निर्मिती करतील हो? सायट्रिक ॲसिड सायकल, बीटा ऑक्सिडेशन, परत युरिया सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असेल, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असेल आणि एन्झाईमची निर्मिती, इतकं. देन सेकंड फंक्शन आहे पॉवर हाऊस ऑफ सेल. पॉवर हाऊस ऑफ सेल मीन्स ऊर्जा निर्माण करणारं घर आहे. ड्यू टू रिलेटेड, कसे संबंधित आहे? असोसिएशन म्हणजे संबंधित आहे हो. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे पेशीचं शोषण, अँड बिंग सोर्स ऑफ एनर्जी आणि ऊर्जा देणारा स्रोत आहे. जनरली इवन डिस्ट्रीब्युटेड बाय द सायटोप्लाझम, मूव्ह फ्रीली कॅरिंग ATP. बघा सायटोप्लाझममधून ते व्यवस्थित फिरतं आणि मुक्तपणे ते ATPची निर्मिती करत असेल. ओके. आणि थर्ड फंक्शन मायटोकॉन्ड्रिया बाउंड. मायटोकॉन्ड्रिया बाइंड किंवा बाउंड. मायटोकॉन्ड्रिया कुणाकुणाला बाउंड करून ठेवते, कुणाकुणाला बांधून ठेवत असेल? 2 मेम्ब्रेन्स. कुठले 2 थर असतील मायटोकॉन्ड्रियाचे? आउटर अँड इनर मेम्ब्रेनला बाउंड करून ठेवण्याचं, बंदिस्त करण्याचं काम हे घटक करतील. दीज आर द मेन फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. याच्यावरती क्वेश्चन आहे, ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ मायटोकॉन्ड्रिया अँड सुटेबल फंक्शन्स. तुम्हाला एवढंही समजलं की मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, पॉवर हाऊस ऑफ सेल. त्याच्यातले कॉम्पोनंट घटकही समजले, प्रोटीनचा अंश किती आहे, लिपिडचा अंश किती आहे, DNAचं किती आहे, RNAचं किती आहे हे समजलं. आणि मेन तुम्हाला फंक्शन कार्य पण समजली. पहिलं फंक्शन काय होतं तर इंट्रासेल्युलर कंपाऊंड्सचं, पेशीच्या आतल्या घटकामध्ये, पेशीच्या आतमधल्या घटकाची निर्मिती करते. कोणाची? सायट्रिक ॲसिड सायकल असेल, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स असतील, युरिया सायकल असतील, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असतील, वेगवेगळे घटकाची निर्मिती करतोय. दुसरं फंक्शन काय बघितलं? पॉवर हाऊस ऑफ सेल. का पॉवर हाऊस ऑफ सेल? तर ते काय करतं तर सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे पेशीच्या शोषणामध्ये भाग घेतं वगैरे वगैरे हे घटक असतील. आणि थर्ड मायटोकॉन्ड्रिया बाइंड किंवा मायटोकॉन्ड्रिया बाउंड बोथ मेम्ब्रेन्स, आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन.